माझं खूप प्रेम आहे पण याचं अजिबात प्रेम नाही माझ्यावर. न्यू मॉडल डिजाइन वाला है. साईमाई सकाळ भावंड आजचा दिवस दुसरा आणि आता आम्ही सर्व फ्रेश होऊन रेडी झालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी. आणि इकडे बघा नवीन कपल काय करत आहेत. असं लग्न केल्यावर बायकोची काळजी घ्यावी लागते, बायकोचं ऐकावं लागतं. आम्ही लोक आता मंदिरात जात असताना आमची बाकीची मंडळी इकडे नाश्ता घेऊन आलेले आहेत. आम्ही पोटा पाण्याची व्यवस्था केली आहे. सर्वजण आता दर्शनावरून येतील आणि आयता ताव मारतील. अजून आम्ही दर्शनाला पण नाही गेले, पण आपल्या ग्रुपचं मी प्रसादाचा लाभ गेलेला आहे. साई भक्तांचा पण त्यांना पण धन्यवाद भेटल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही सकाळी लाईन मध्ये लावून त्यांच्यासाठी प्रसाद घेतला. जय साईराम. जय साईराम. खूप खूप धन्यवाद तुमचा, आभारी. आणि आता आम्ही जात आहोत मंदिरात. आणि आता गाईज हे मोबाईल कॅमेरा लॉकर इकडे आम्ही मोबाईल ठेवून जातोय, कारण मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्या कारणास्तव मोबाईल इकडे ठेवतो लॉकरमध्ये. भेटूया दर्शन घेऊन आल्यानंतर. A few moments later. साईराम भावांनो, फायनली साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. आज जरा लवकर दर्शन झालं, 8 वाजता गेलो होतो आणि आता आम्ही 8:45 वाजलेले आहेत. 8:45 वाजता दर्शन करून आलेलो आहोत. काय बोलशील तू, आज कसं झालं दर्शन साईबाबांचं? आज खूप छान दर्शन झालं. चला तर गाईज, आता आपण थोड्याच वेळात नाश्ता करायला जाणार आहोत. आता आपण चाललेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि हे शेर पंजाब ढाबा तिकडे आपण नाश्ता करायला जाणार आहोत. चला तर मंडळी, आता आपला नाश्ता आलेला आहे आणि आता आपण नाश्ता करून घेऊया. आज स्पेशल मिसळ पाव आणि गोड शिरा पण आहे त्यामध्ये, हे बघा. चला तर मंडळी, आता आम्ही नाश्ता करून घेतो. तुम्ही पण या नाश्ता करण्यासाठी. खूप भूक लागलेली आहे. अंकू, टेस्ट कशी आहे? एकदम छान, मस्त. जरा शिरासुद्धा टेस्ट करून सांग ना, कसा झाला शिरा. शिरा पण मस्त गोड झाला. लय प्रेम आलाय आज. माझं खूप प्रेम आहे पण याचं अजिबात प्रेम नाही माझ्यावर. मग काय बोलते? स्वतः एकटाच खातो, कधीच भरवत नाही मला प्रेमाने. मग याचं कोणावर प्रेम आहे? कामावर दुसरी कोणी बघितली का काय? ओ माय गॉड. आमच्या गावात बाजूला एक ताई राहते ना, स्वाती करून, त्यांच्यावर खूप जीव लावतो. काय बोलते? माझ्यासमोर आणि इकडे मंडळी आपले नाश्ता करायला बसलेले आहेत. हा साईबाबांचा मुख्य दरबारी नाश्ता असतो.
तो बघ आला लांब. मंडळी ही सर्व इकडे फोटो काढायला आलेले आहेत. फोटो काढण्यामध्ये बिझी झालेले आहेत सर्व. आणि हे कपल तर बघा यांचं काय चालू आहे. आणि बीच में कौवे दोनों. तू तिसरा. तर मंडळी आता आम्ही जात आहोत प्रसादालयामध्ये जेवायला. आणि आमचा विशाल भाऊ इकडे बसलेला आहे. चला तर आता आपण पोहोचलेलो आहेत प्रसादालयामध्ये. श्री साई प्रसादालय आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता गार्डन. इधर गार्डन दिल होता है. हे तिकीट काउंटर आहे. इथे आपण तिकीट घेऊन डायरेक्ट जेवायला जाऊ शकतो. मोफत जेवण असतंय. सर्व साई भक्तांसाठी इकडे मोफत जेवण असते. जवळपास इकडे 5000 लोक एकत्र जेवू शकतात. आणि आमचे मंडळी सर्व इकडे जेवायला बसलेले आहेत. काय बोलते. जेवण करून झालेलं आहे आणि आता आमची मंडळी सर्व आईस्क्रीम खायला बसलेले आहेत. मंडळी सर्व इकडे आईस्क्रीम खात आहेत. और एक चाहिए बड़ा सा. आता दुपारचे वाजल्यात 1 आणि सर्व साई भक्त आमचे सरती शिर्डी बघण्यासाठी जात आहेत. या भाऊ मी चालवतो रिक्षा. नीट चालव मग. कामावर जायला उशिरा जायला बघतो बांधताय हिच्यावर. कुठे चालले गाईज.
सर्व मंडळी आपले आलेले आहे इकडे आणि आता आपण इकडे थोड्याच वेळात एंट्री करणार आहे. पर तिकीट आतमध्ये जाण्यासाठी 150 रुपये आहे. 150 रुपीज एंट्री फीस आणि आपल्याला इकडे गेटवर एंट्री फी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रवेश भेटणार आहे आतमध्ये आणि आपण टोटल 35 लोक आहेत. तर चला आता आपण थोड्या वेळात जाऊया आतमध्ये. तिकीट काउंटर आहे इकडे आपण तिकीट बुक करून जाणार आहेत. चला तर आपण आता इकडून तिकीट बुक केलेलं आहे. पर पर्सन 150 रुपयाने बघून जायचे नाही का हा एंट्री गेट आहे आपण पाहू शकता. तर आता आपले तिकीट घेतलेले आहेत. तिकीट काउंट करत आहेत भाऊ. चला आपली मंडळी सर्व आतमध्ये आलेले आहे. आता आपण जाऊया आणि इकडे आतमध्ये शिरताच आमचे फोटोग्राफी चालू झालेली आहे आणि इकडे आपण पाहू शकता तिकडे बैल वगैरे आहेत आणि विहीर सुद्धा आहे. बाबांची पुराणी विहीर त्यामधून बाबा पाणी काढायचे. इकडे गोंधळाला बसल्यात. खंडोबाचं मंदिर साईं बाबा की पुरानी शिरडी आप देख सकते हो. अगर आपको भी यहाँ आना है तो पर टिकट 150 रुपया आपको भरना है. आणि आपण इकडे पाहू शकता साईबाबांची पालखी. आणि साईबाबा इकडे सर्वांना जेवण देत असताना तू शाळेत नाही का जात का रे? 8 लँग्वेज येते शाळेत तरी पण 8 लँग्वेज येते तेलुगू तमिळ कर्नाटक सगळी.
काय बोलतोय चला होकार ಒಟ್ಟೆಗೆ ಕುದುರೆ ಸವಾರಿ ಚಿನ್ನಪಾಸನ್ಗೆ 80 ಪೆದ್ದವಾಲಕ್ಕೆ ಹೋಗು याला पण केलं आता पहिल्यांदा बोलला या सवारी करायला हा मुलगा शाळेत जात नाही तरी पण त्याला 8 लँग्वेज येतात आणि आपण शाळेतले विद्यार्थी असून आपल्याला फक्त हिंदी इंग्लिश आणि मराठी 3च लँग्वेज येतात. आणि हा आमचा साईबाबांचं मंदिर. भाजी घेऊया आपण. या ना. काय आहे भाजीला? ओ ये ना भाजी. आंबे कसे दिले? हो राजी. आपला शोगडा पाणी आहे का? आहे मस्त पाणी आहे. आता बैल बघायला मिळतं का? पण आता बघायला भेटले. आता इकडे मॅजिक शो चालू झालेला आहे. ये कॉइन ते फूक लगाव जाता त्या आता बघायला लागला. चेक करो भैया सिंगल है या डबल 1 है या 2 है देखो ये एक ही कॉइन है. एक तो 3 लगाएंगे इसमें जड़ी बनाएंगे 2 कॉइन 4 बनेंगे इन भैया के हाथ में 4 कॉइन. कॉइन जरा पकड़ो भाई क्लोज करो हैंड ये भी लो 4 फूक लगाओ फूक भैया 4 कॉइन रखो इधर. अरे अभी 2 कॉइन दिया था ना भैया खत्म हो गया. ऐसे नहीं करते. देखो कलर चेंज होता है. देखो ये कोई मैजिक नहीं है हैंड ट्रिक है. उसे लाएंगे बैग से आएंगे. हाँ किधर है? हाँ वाह वाह एक वाह 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 इसको इधर ये ओरिजिनल बॉल है. ये पर इधर का नहीं है सर. ये बॉल इधर का नहीं तेरे ना बैक में देखो इसको इधर. अभी मेरे पास में एक लड्डू है. दीदी जरा जल्दी कोई आ जाओ इधर. देखो एक लड्डू है मेरे पास में. ये लड्डू दीदी के पेट में जाता है. किधर जाएगा? हाँ करो हाँ बड़ा हाँ करो बड़ा. जब मुँह छोटा मैजिक से खिलाते हैं. मैजिक से देखो लड्डू है किसमें डाला बैग में. क्यूट हो तो लड्डू मायम लगाओ फू. तो लड्डू किधर है? बैग मेरी दीदी के पेट में गए. बोलो निकालो बोलो निकालो मैजिक से निकालते. देखो ये मैजिक बॉक्स एम्प्टी है ना. जब खासो इसके अंदर धूप तो मत देना खासना है. जोर से यार दो गया भाई ये चेंज हो जाएगा रुमाल. देखो ये चेक करो एम्प्टी है ना. नहीं इसे ओपन करके देखो खाली है ना. ये डाल दो इसमें. फैशन वाला चाहिए या ओल्ड वाला चाहिए आपको? फैशन डिजाइन न्यू मॉडल लेके आओ. बोलो चुर और टुस टुस टुस. ओपन करो. ये न्यू मॉडल डिजाइन वाला है. ऐसे
पसंद है नहीं ये नहीं चाहिए चलो कोई बात नहीं डाल दो इसमें कोई लेके आओ दीदी वाला बोलो ठुस 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 ओपन करो अरे भाई थैंक यू चलो इसको तो अलग इधर को ये देखो ये कौन का ना बीच में रहना चाहिए बलून के बीच में काय ना. A few moments later. शुभ संध्याकाळ गाईज. आता आम्ही चाललोय गार्डनमध्ये. संध्याकाळचे वाजल्यात 6. सर्व मंडळी रेडी झालेले आहेत. चला तर मंडळी आता आपण निघतोय रूम मधून आणि अंकू वहिनी आमच्या अजूनही मेकअप करत आहे. लिपस्टिक लावत आहे. तर आता आपण आलो आहोत दाबेली घेण्यासाठी. चला आपण दाबेली घेऊया आणि आता आपण जाऊया गार्डनमध्ये नाश्ता करण्यासाठी. चला तर आत्ता आपण आलो आहे गार्डनमध्ये आणि आपली सर्व मंडळी तिकडे नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. आपली सर्व मंडळी इकडे नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. या 2 बाया आणि आमचे. चला तर आता आपण नाश्ता करून घेऊया. आणि आता आम्ही खातोय नळ्या, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो तोट्या. नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही जातोय पुन्हा एकदा आपल्या रूमवर आणि आपली मंडळी सर्व इकडे. आज नाश्ता करून खाऊ चल दाखवून आरती में ध्यान